काल सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फुरसुंगीतील रॉयल स्टे इन लॉजच्या कथित वेश्या व्यवसायाच्या प्रकरणाला आता मोठे नवे वळण मिळाले आहे। लॉज मालक अक्षय पवार यांनी समोर येत सर्व आरोप फेटाळले असून संबंधित सोशल मीडिया माध्यमाविरोधात थेट फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये। नमस्कार, मी दीपक शिंदे आणि आपण पाहत आहात व्हॉइस ऑफ लोकस्वराज्य। फुरसुंगी पॉवर हाऊस परिसरातील रॉयल स्टे इन लॉज बाबत काल सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता। त्या व्हिडिओमध्ये लॉज मधील कथित वेश्या व्यवसाय सुरू असल्याबाबतचा तसेच काही परदेशी नागरिक असल्याचा दावा करण्यात आला होता। मात्र या दाव्यांना कोणतीही अधिकृत पुष्टी मिळाली नव्हती। आता या प्रकरणाला नवे वळण मिळालेले आहे। लॉज मालक अक्षय पवार स्वतः समोर आले असून त्यांनी व्हायरल व्हिडिओ मधील सर्व आरोप पूर्णपणे खोटे आणि बिनबुडाचे असल्याचा दावा केला आहे। तसेच संबंधित सोशल मीडिया माध्यमाविरोधात फुरसुंगी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केल्याची माहिती समोर येत आहे। याविषयी लॉज मधील खासगी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहिती परवानगीशिवाय वापरून बदनामी करण्यात आल्याचाही आरोप अक्षय पवार यांनी केला आहे। याबाबत नेमकं काय म्हणणं आहे लॉज मालक अक्षय पवार यांचे ते आधी आपण पाहूया। काल रॉयल स्टे इन हॉटेलबाबत जो कथित वेश्या व्यवसायाचा व्हिडिओ व्हायरल झाला त्याबद्दल संबंधित सोशल मीडिया चॅनलवर विरोधात आम्ही फुरसुंगी पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार दाखल केली असून पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती केलेली आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवरती योग्य ती कारवाई करावी। तर हे होते अक्षय पवार, त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे। त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत संबंधित व्हिडिओमुळे आपल्या व्यवसायाची आणि प्रतिष्ठेची हानी झाल्याचा दावा त्यांनी केला आहे। तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून खोटी माहिती पसरवण्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे। दरम्यान या प्रकरणात सत्य काय हे पोलीस तपासातूनच स्पष्ट होणार आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अपृष्ट किंवा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत तपासाचा निष्कर्ष समोर येणे महत्त्वाचे आहे। या प्रकरणात फुरसुंगी पोलिसांची पुढील भूमिका काय असणार आहे, तक्रारीनंतर कोणती कारवाई करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। अशाच अचूक पडताळणी केलेल्या आणि जबाबदार बातम्यांसाठी व्हॉइस ऑफ लोकस्वराज्यला फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।